कराडमध्ये ख्रिसमस उत्साहात साजरा. कराड येथील चर्चमध्ये नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रभू येशूच्या जन्माचा पवित्र संदेश उपस्थितांना देण्यात आला. फादर पाऊलस वायदंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की प्रभू येशूचा जन्म इसवी पूर्व 4 ते 6 या कालावधीत बेथलेहेम येथे झाला. साध्या गोट्यात जन्मलेल्या येशूंनी जगाला प्रेम, शांती आणि आशेचा मार्ग दाखवला. येशूंनी आयुष्यभर प्रेम, सेवा आणि क्षमेला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या सत्य व न्यायाच्या शिकवणीमुळे त्यांना विरोध झाला आणि इसवी 30 किंवा 33 साली गोलगोथा येथे क्रूसावर खिळून त्यांना शिक्षा देण्यात आली. तरीही त्यांनी द्वेष न करता क्षमेचा संदेश दिला. ख्रिस्ती विश्वासानुसार मृत्यूनंतर 3ऱ्या दिवशी प्रभू येशू पुन्हा जिवंत झाले. म्हणूनच प्रेम, सत्य आणि क्षमा कधीही हरत नाही. विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे नियोजन आहे ना ते नियोजन मी करत नाही. बऱ्याच जणांचा असा समज आहे की मी आज ज्या सूचना देतो ते मी माझ्या मंचात सूचना सांगत असतो. तसं काही नसतंय. या ठिकाणी पास्टेट कमिटीची जी मीटिंग होते त्या पास्टेट कमिटीच्या मीटिंगमध्ये पाटीलसाहेब अध्यक्षस्थानी असतात आणि ते सर्व कार्यक्रम जो आहे प्रोफेसर विनायक गायकवाड, हेमंत महापुरे, श्रीमती लीला घोरपडे, दयानंद पवार, वासुदेव फाळके, प्रकाश इब्नाजर यांच्यासह बहुसंख्येने ख्रिश्चन बांधव उपस्थित होते. फादर पाऊलस वायदंडे यांनी सर्व ख्रिश्चन बांधवांना ख्रिसमस व येणाऱ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम कराड वासियांना मी ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो. हा नाताळ नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, आनंदाचे, हर्षाचे, शांतीचे, समाधानाचे जावो. आगी लोकांनी देवाला ओळखलं. आज ख्रिसमस म्हणजे काय तर देवाला ओळखणं. जर का आपण देवाला ओळखतो तर त्याला नमन करतो तर ख्रिसमस आहे. मग तारीख ती 25 असो की अन्य कोणती असो, निश्चितच आजचा हा दिवस सर्व जगासाठी आशीर्वादाचा आहे. कारण देवाने फक्त इस्रायलवर किंवा ख्रिस्ती लोकांच्यावर प्रेम केलं नाही, तर शास्त्रात वचन असं आहे, योहान 3:16, देवाने जगावर प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. देवाने जगावर प्रीती केलेली आहे. त्याच येशूचा काल एक सण होता, प्रकाशाचा सण आम्ही या ठिकाणी साजरा केला. तो येशू या ठिकाणी योहान 8:12 मध्ये म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. बघा, तो म्हणत नाही इस्रायलाचा प्रकाश आहे, तर तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश आपल्याला काय देतो तर आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातो, असत्यातून सत्याकडे घेऊन जातो, असा तो प्रकाश आहे. आज 2000 वर्षे या प्रकाशामध्ये अनेक लेकरं आले, ते ज्ञानी झाले, सत्यात राहिले आणि विशेष करून विश्वासात वाढत असताना त्या सर्वांना तो येशू तारण देत आहे.